ॲग्रोवन हाच गुरु मानून पुणे जिल्ह्यातल्या सुलतानपूर मंचर येथील रामचंद्र शिंदे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आपल्या 2.5 एकरावरती विविध प्रयोग करत असतात। आज शेतीतील नवीन पिढी शेतापासून दूर जाऊन नोकऱ्यांच्या मागे लागताना दिसते आणि अशाच परिस्थितीत वयाच्या 75तही गुरुजी मात्र विद्यार्थ्यांची मनोवृत्ती ठेवत शेतीत प्रगतिशील होण्यासाठी प्रयत्नशील आहेत। यंदा त्यांनी फक्त 10 गुंठ्यात मिरचीची लागवड केली आहे। ठिबक मल्चिंग वापरल्यामुळे कमी क्षेत्रातही त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे। तालुक्यातील मंचर सुलतानपूर येथील रामचंद्र महादेव शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत। सेवानिवृत्त होऊन त्यांना जवळपास 16 वर्ष झाली आहेत, परंतु कामातून मात्र त्यांनी निवृत्ती घेतली नाहीये। शिंदे यांची केवळ 2.5 एकर शेती आहे। शाळेचं नोकरीचं ठिकाण शेतीपासून सुमारे 30 किलोमीटर असल्यानं नोकरी रोज जाऊन येऊन करावी लागे। साहजिकच शेतीकडे पुरेसा वेळ देणं त्यांना शक्य होत नसे। त्यावेळी केवळ देखरेखीची भूमिका बजावली जायची। सेवानिवृत्तीनंतर मात्र गुरुजींनी शेतीचा विकास करण्याचं ठरवलं। शेती थोडी आहे ही मानसिकता न बाळगता उलट उपलब्ध क्षेत्रातच विविध पिकं घेत विकास करण्याची मानसिकता ठेवली। त्यासाठी ॲग्रोवनची मदत देखील घेतली। सुरुवातीपासून ते ॲग्रोवनचे वाचक आहेत। त्यांनी विविध लेख यशोगाथा वाचून आपल्या पिकांची निवड केली आहे। त्याचप्रमाणे पीक पद्धती देखील बदलली। ॲग्रोवन हाच आपला शेतातील गुरु असल्याचं शिंदे गुरुजी सांगतात। शेती आणि नवी शेती याच्यातला फरक निश्चित वेगळा आहे। जुन्या शेतीमध्ये आम्ही 15 एकर जमीन एकत्र होतो, भाऊ होतो, पण फारसं काही शेतीवर काही करता नाही आलं आम्हाला। शेतीचे प्रकार सगळे जुने, मी काय बाहेरच होतो आणि मग आम्हाला नवीन शेतीचा जरा ॲग्रोवननी जरा गुरु करून आम्ही ॲग्रोवनचा खरा गुरु आहे। त्या ॲग्रोवनच्या सहाय्याने आम्हाला नवीन शेती करायची कल्पना सुचली आणि मग ऊस, तुमचं ऊसामध्ये आंतरपीक मेथी अशी पिकं 2-3 वर्षे घेतली आणि त्या ऊसामध्ये यशस्वी झालो। आणि गेल्या वर्षी ह्या आमच्या 16 गावं आहेत तिथं आमच्या केंद्रात, तर ऊसामध्ये कोणालाच ऊस निघाला नाही, मला ऊस निघाला, माझा दुसरा क्रमांक होता। मग आता मग काय करायचं, तर मग मिरचीचा प्रयोग करायचा असं आमच्या काही मित्रातून हे चर्चेला आलं। नेमकं आता ज्या जुन्या पद्धतीने शेती करीत होतो त्याच्यात काही यश भरपूर येत नव्हतं, पण आता अजूनपर्यंत केलेले सगळे असे फेलच जात होते। पण आता ह्या मिरचीमुळे आम्हाला चांगला फायदा झालाय आणि पुढे बी अशी सुधारित जातीची आम्ही पिकं घेत राहू। वडील रामचंद्र महादेव शिंदे हे जुन्या पद्धतीने पहिले शेती करत होते, परंतु त्यांनी आम्ही 5 भावंड, 5ही भावंडांना व्यवस्थित शिक्षण वगैरे देऊन त्यांनी मला BSc ॲग्री केलं। BSc ॲग्री नंतर त्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची त्याविषयी त्यांना मी मार्गदर्शन नेहमी वेळोवेळी करत आले। त्यानंतर आता ह्या 10 गुंठ्यात काय म्हणजे पीक घ्यायचं ह्याविषयी त्यांनी मला तसेच भावाला आम्ही एकत्र बसून थोडी चर्चा केली। पीक कोणतं घ्यायचं तर ते आम्ही मिरचीचं घेण्याचं ठरवलं। यंदा उन्हाळ्यात शिंदे यांनी 10 गुंठे क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून उन्हाळी मिरचीचा प्रयोग केलाय। उन्हाळ्यात असलेली पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून ठिबक त्यांना उपयोगी ठरलंय। यंदा आतापर्यंत 1800 किलो मिरचीची विक्री केलेली आहे। अजूनही चांगलं उत्पादन पदरात पडेल अशी त्यांना अपेक्षा आहे। सध्या प्रति किलो सरासरी 40 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय। आतापर्यंत त्यांचे 70,000 पर्यंत उत्पन्न झालंय। त्यातला खर्च 35,000 पर्यंत जाता 40-45,000 पर्यंत उत्पन्न मिळालंय। इथून पुढचे 2 महिने देखील मिरचीचं उत्पादन मिळणार म्हणून पूर्ण नफा राहणार आहे। मिरचीची रोपं आणून ही जमीन तयार केली 10 गुंठे फक्त, आणि 10 गुंठ्यामध्ये 2,500 रुपये लावायची। थोडी दाढ झाली, अजून थोडी पातळ असती तर अजूनही उत्पन्न वाढलं असतं असं मला खात्रीनंतर पटली ती का आपलं उत्पन्न वाढायचं असतं तर 2च फुटावरची मिरची पाहिजे होती, ती 1.5 फुटावर झाली, काही 1 फुटावर झाली, थोडंसं चुकलंय तिथे ते। तर हे उत्पन्न ज्या वेळेला आम्ही आलो खर्च एवढा पाहिल्यावर असं लक्षात आलं एवढा खर्च जर केला आणि मिरचीच नाही निघाली तर हे परत आपण तोट्यात जाय बसलो। मग ही मल्चिंग पेपर
नंतर ठिबक ही लावली आणि प्रयोग केला, धाडसी प्रयोग केला, तर मिरचीमध्ये खरोखर आम्हाला चांगल्या प्रकारे भाव मिळाला. आणि भाव मिळाला म्हणून पैसे झाले. भाव, शेतकऱ्याला भाव मिळाला. भाव ही शेतकऱ्याची खरी महत्वाची कामगिरी आहे. भाव जर नसला तर किती पिकावर, तर भाव नसल्यावर काय करू शकतो आम्ही. मग भाव मिळाला म्हणून आम्हाला हे पैसे झाले. आणि 40,000 रुपये आम्हाला खर्च जाता या पिकात 10 गुंठ्यात मिळालेत. आणि हे एकाच महिन्यामध्ये ही मिरची गेलेली आहे. आणि मिरचीचा कालावधी 2 महिन्याचा असतो. 2 महिन्यानंतर मिरची आमची चालू झाली आणि 1 महिन्याच्या कालावधीत 8 तोडे झालेत आणि 40,000 रुपये मिळालेत. अजूनही आमची अपेक्षा आहे, मिरची आहे, फुलं आहेत, अजूनही त्याचं उत्पन्न होईल. ते किती होईल, बाजारभावावर राहील. ते बाजारभाव जर असाच राहिला तर अजूनही आम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. पण 1800 किलो मिरच्या निघल्या, त्याच्यात 70,000 रुपये मिळाले. त्यातून खर्च वजा होता, मजुरी बिजुरी जाऊन आम्हाला 40,000 रुपये उरलेत. त्याच्यानंतर अजूनही चालू आहे मिरची आणि ती पुढं काय मिळेल तो नफाच आहे. आता पाण्याची बचत होण्यासाठी तसेच उन्हाळी पीक असल्यामुळे आच्छादनाचा वापर म्हणून आम्ही मल्चिंगचाही त्या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि पाण्याची बचत म्हणून ठिबकचाही त्यांनी त्यात उपयोग केलेला आहे. तर ठिबकमुळे जवळजवळ आपलं 70% पाण्याची बचत झाली. आणि त्यातून खते तसेच औषधे वगैरे देण्यासाठी त्यांना ती मदत झाली. मल्चिंगमुळे त्यांना जे पाणी जास्त प्रमाणात वापरावं लागत होतं, त्यामुळे ते कमी प्रमाणात मल्चिंगमुळे म्हणजे आच्छादनामुळं पाण्याचं जो बाहेर म्हणजे लवकर ते असं कोरडं होतं ते कमी प्रमाणात झालं. खतं, औषधे तसेच कीटकनाशक आणि बुरशीनाशके आणि त्यासाठी पिकाला जास्त उत्पादन येण्यासाठी लागणारी संजीवके यांचा वेळोवेळी मार्गदर्शन, तसेच त्यांना याचा चांगल्या प्रकारे फायदा झाला. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे खुरपणी मजुरीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत झाली आहे. शिवाय सेंद्रिय खताचा वापर असल्यानं पीक मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार आहे. त्यामुळं उत्पादन चांगल्या प्रमाणात निघतंय. शिंदे यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रांचा अवलंब केल्यास कमी क्षेत्रातूनही चांगलं उत्पन्न मिळेल. सुनील पवारसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मंचर, आंबेगाव, पुणे.